लग्नाची पार्टी असो किंवा मग कोणताही फंक्शन असो, पार्लरमध्ये जाऊन फेशियल, मेडिक्युअर, पेडिक्युअर किंवा मग ब्लीच करून घेण्यासाठी जर तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल आणि तुमची देखील स्किन खूप जास्त डल, शाईनलेस आणि ग्लोलेस दिसत असेल, तर फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्हाला जबरदस्त असा ग्लो, शाईन आणि सोबतच फेअरनेस नक्कीच मिळू शकते. फक्त फेअर अँड लवलीमध्ये या 2 गोष्टी मिक्स करा आणि चेहऱ्यावरती ॲप्लाय करा. फक्त एकाच वापरामध्ये तुमचा चेहरा खूप जास्त निखारेल आणि चमकू लागेल. मैत्रिणींनो, मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की तुम्ही पार्लरमधील फेशियल सुद्धा नक्कीच विसरून जाल. इतकी जबरदस्त ब्राईटनेस, शाईन आणि सोबतच फेअरनेस फक्त 5 मिनिटांमध्ये आणि फक्त ₹5 तुम्हाला घरच्या घरी मिळेल. कोणत्याही लग्नाला जाण्यासाठी, पार्टीला जाण्यासाठी किंवा मग कोणत्याही फंक्शनला जाण्याच्या फक्त 5 मिनिटे अगोदर हे लावा आणि तुम्हाला पाहून सगळेजण अगदी दंग राहतील. चला तर मग मैत्रिणींनो, हे बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूयात. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, रेमेडी बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे फेअर अँड लवली. जी क्रीम फक्त ₹10 तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये मिळून जाते. फेअर अँड लवली एकाच वापरामध्ये आपल्या स्किनचा रंग निखारते, इन्स्टंट फेअरनेस देते, डल, ड्राय आणि काळसर स्किनमध्ये लगेचच ब्राईटनेस ॲड करते आणि आपल्या स्किनवरती ग्लो आणते. इथे तुम्ही क्वांटिटी पाहू शकता. मी एक छोटासा चमचा भरून फेअर अँड लवली क्रीम एका बाउलमध्ये ॲड केलेली आहे. तुम्हाला फक्त फेअर अँड लवलीची क्रीमच घ्यायची आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. आता बघा, जर तुम्हाला पार्लरसारखा ग्रो आणि तोही फक्त 5 मिनिटांमध्ये जर हवा असेल ना, तर पुढचा इन्ग्रेडियंट आहे कच्चं दूध. इथे तुम्हाला 1 चमचा रॉ मिल्क घ्यायचा आहे आणि ते या बाउलमध्ये ॲड करायचे. हे जे रॉ मिल्क आहे ते आपल्या स्किनसाठी नैसर्गिक क्लिन्झर आहे, जे स्किनच्या आतपर्यंत जाऊन पोषण देतं, स्किनमध्ये ओलावा लॉक करतं आणि सोबतच स्किन अगदी हायड्रेटेड ठेवतं आणि ग्लोईंग देखील बनवतं. स्किनवरची सगळी घाण, एक्स्ट्रा ऑइल, इम्प्युरिटीज काढून टाकतं. मैत्रिणींनो, रॉ मिल्क आपल्या स्किनला नैसर्गिक पद्धतीने डीपली क्लीन करून अगदी स्वच्छ बनवतं. स्किनमधील ड्रायनेस, डलनेस, टॅनिंग, दाग धब्बे देखील हळूहळू दूर करतं आणि याच्या नियमित वापराने तुमचा जो काही स्किन टोन आहे ना, तो खूप जास्त फेअर आणि सोबतच ब्राईट दिसू लागतो. त्यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुढचा इन्ग्रेडियंट आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे तो म्हणजे बेसन पीठ, म्हणजेच ग्राम फ्लॉवर. साधारणतः एक मोठा चमचा भरून बेसन पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि या बेसन पिठामध्ये आपल्या स्किनसाठी खूप चांगले असे गुणधर्म असतात. विशेषतः ऑइली स्किन आपल्याला कंट्रोल होते. स्किनवरती असलेले टॉक्झिन्स काढून टाकतं. टॅनिंग, डार्क स्पॉट देखील हळूहळू कमी करण्यात खूप जास्त मदत करतं. आपल्या स्किनचं कॉम्प्लेक्शन ब्राईट बनवतं, फेअर बनवतं आणि स्किन अगदी सॉफ्ट बनवतं. बघा, हा जो फेस मास्क आहे ना, तो जर तुम्ही नियमित वापरला तर तुमची स्किन डीपली क्लीन होते आणि खरंच मैत्रिणींनो, स्किन फेअर, सॉफ्ट आणि सफल दिसते. स्किन खूप जास्त स्वच्छ होते, क्लिअर होते आणि संपूर्ण दिवसभर स्किनवरती मॉइश्चर टिकून राहतं. जर हिवाळ्यातील ड्रायनेस, फाटलेली आणि रुक्ष बेजान आणि सोबतच म्हातारी दिसणारी स्किन देखील हळूहळू ठीक होते. आता बघा, बेसनानंतर इथे मी व्हॅसलीन घेतलेली आहे, जी की आपल्या स्किनसाठी खूप जास्त सेफ आहे, स्वस्त आहे आणि अधिक इफेक्टिव्ह देखील मॉइश्चरायझरचं काम करते. आपल्या ड्राय स्किनला सॉफ्ट बनवते, स्किनला पोषण देते आणि रिपेअर करते. सोबतच प्रोटेक्ट करते आणि आपली एजिंगची प्रोसेस देखील हळूहळू स्लो करते. जर तुमची स्किन म्हातारी, रुक्ष, कोरडी आणि बेजान दिसत असेल, तर व्हॅसलीन आपल्या स्किनला रेडियंट असा ग्लो देते. यामुळे तुमच्या स्किनवरती फाईन लाईन्स, सुरकुत्या आणि म्हातारपण अजिबातच दिसणार नाही. फक्त तुमची स्किन खूप जास्त प्रमाणात ऑइली नसावी आणि अशा वेळी व्हॅसलीन वापरणं पूर्णपणे अगदी सेफ आहे. जर ऑइली स्किन असेल तर व्हॅसलीन वापरणं थोडंसं टाळा. इथे तुम्ही पाहू शकता, फक्त थोडीशीच व्हॅसलीन मी घेतलेली आहे आणि ज्यांची स्किन खूप जास्त ऑइली असते ना किंवा ॲक्ने, पिंपलची समस्या असते, त्या लोकांनी व्हॅसलीन स्किप देखील करू शकता. कारण बघा, व्हॅसलीन ही एक पेट्रोलियम जेली आहे आणि थोडीशी ऑइली आणि सोबतच चिकट असते. ड्राय स्किनसाठी ही अगदी बेस्ट आहे. ही रेमेडी वापरल्यानंतर मैत्रिणींनो, तुम्हाला कधीच पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्याची अजिबातच गरज पडणार नाही आणि सोबतच तुमचे पैसे देखील वाचतील आणि वेळ देखील वाचेल.
आज मी तुम्हाला खूप जास्त स्वस्त आणि सोबतच सोपा असा उपाय सांगितलेला आहे, जो स्किनला खूप जास्त हेल्दी आणि सोबतच रेडियंट असा ग्लो देतो. अनेक वेळा अचानकच आपल्याला मीटिंगला जावं लागतं, फंक्शन किंवा मग पार्टीला जायचं ठरतं आणि आपल्याकडे अजिबातच वेळ नसतो आणि चेहरा खूप जास्त ड्राय आणि डल दिसतो. अशा वेळी हा उपाय फक्त 5 मिनिटं अगोदर करा आणि तुमचा चेहरा फक्त 5 मिनिटांमध्येच अगदी चमकू लागेल आणि सोबतच गोरा दिसू लागेल. सगळे तुमच्या चेहऱ्यावरचा निखार, ग्लो आणि शाईन पाहून अगदी आश्चर्यचकित होतील. चला तर मग मैत्रिणींनो, पार्लरमध्ये जाऊन महागडे महागडे फेशियल करण्याची देखील तुम्हाला अजिबात गरज राहणार नाही. इतका जबरदस्त असा ग्लो आणि शाईन तुमच्या चेहऱ्यावरती येईल. सोबतच जुने पिगमेंटेशन, जुनी ऑइली स्किन, ॲक्ने मार्क्स यासारख्या अनेक समस्या हळूहळू कमी होतील आणि त्याचे डाग देखील हळूहळू लाईट व्हायला सुरुवात होईल. तुमची स्किन अगदी टाईट आणि सोबतच ब्राईट दिसेल. आठवड्यामधून फक्त 1 ते 2 वेळा जर हा पॅक तुम्ही वापरला ना, तर तुमची स्किन तुमच्या वयापेक्षा खूप जास्त यंग दिसेल, ब्राईट दिसेल आणि सोबतच टाईट दिसेल. हे लावणं देखील खूप जास्त सोपं आहे. बघा, व्हिडिओमध्ये जसं मी दाखवलंय ना, तसं लावल्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने तुम्ही मसाज करा, जेणेकरून चेहऱ्यावरील ड्रायनेस, ऑइलीपणा आणि डर्ट सगळं काही स्किनमधून बाहेर निघून जाईल आणि सोबतच आपली स्किन खूप जास्त ग्लो करेल आणि स्वच्छ आणि हेल्दी दिसेल. हा ग्लो संपूर्ण दिवस टिकून राहतो, कारण आपण याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ना, ते खूप जास्त कमालीचे आहेत आणि फक्त 5 मिनिटातच हे तयार होतं आणि जास्त प्रमाणावरती बनवून तुम्ही हात, पाय आणि मानेवरती देखील याचा वापर नक्कीच करू शकता. कारण तिथली स्किन देखील डॅमेज होते, ड्राय होते, काळी पडते आणि टॅनिंग देखील येते. तिथली स्किन देखील ग्लोईंग आणि स्वच्छ दिसलीच पाहिजे. इथे तुम्ही पाहू शकता, मी लाईव्ह रिझल्ट तुम्हाला दाखवत आहे आणि एकाच वापरामध्ये माझी स्किन खूप जास्त सॉफ्ट झालेली आहे, सोबतच क्लिअर झालेली आहे आणि सगळी मळ, घाण आणि डर्ट देखील निघून गेलेली आहे. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा आणि तुमचा रिझल्ट जो काही असेल तो कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. बाय बाय.